बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकर यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं। तर लातूरमध्ये महादेव कोळी प्रमाणपत्रासाठी शिवाजी मेळले या तरुणानं आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय। ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या नैराश्यातून बीड जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये गोरक्ष देवडकर यांनी गळफास घेत आत्महत्या केली। गोरक्ष देवडकर यांची मुलगी आणि नातेवाईकांनी ही माहिती दिली। गोरक्ष देवडकर यांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती। जेव्हापासून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटले तेव्हापासून माझे पप्पा त्याच टेन्शन मध्ये होते सतत, कारण त्यांना असं वाटायचं की मी नोकरीला लागावं, त्यासाठी ते मजुरी करून मला पैसा पुरवायचे। जेव्हापासून त्यांना हे कळलं तेव्हापासून ते सारखं टेन्शन मध्ये असायचे आणि 8 दिवसापूर्वी त्यांना बोलून पण दाखवलं होतं की आता तुझ्या नोकरीचं कसं होईल। आधीच ओबीसी मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, आता मराठा समाज पण त्यात आल्याच्या नंतर तुझं नोकरीला लागणं हे शक्यच नाही। मला वाटतं या टेन्शनमुळे त्यांनी लोकांचं पाऊल उचलले। सरकारने याच्यावर तोडगा काढला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे काहीतरी। अशा अनेक आत्महत्या ओबीसी मधून होत असल्या हे तर कुंभार समाजाचा एक माणूस किती गरीब असतो हे सरकारला माहिती आहे आणि त्या कुंभार समाजाचं स्वतःचं कुटुंब भागवायचं, त्या मुलीचं शिक्षण करायचं, या माध्यमातून असं होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे। मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तेढ कमी होणार नाही। कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे, बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही। हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे, अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो। लातूरच्या दादगी गावात महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं शिवाजी मेळे यांनी आत्महत्या केली। घरातील विद्युत तारांना धरून आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले। प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांची आहे। आपल्या दोन्ही मुलांना महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वी अर्ज केला होता। जावाई ते सर्टिफिकेट मिळावं म्हणून माझ्या लेकरानं जावायनं केले, लेकर कशानं सांभाळू, शिक्षण कशानं करू म्हणून असं आत्महत्या करून घेतल्या जाय। तुम्ही सांभाळावं लागत, शेत बी घाटे करबर असल्यानं सगळं आपला समाज आपलं बघलायला प्रयत्न करायला आपल्याला कोण दखल घेणं गेले शासन आपली, मग का करणार म्हटलं तर त्यांना ऐकायला तर नाही। रोजचं माझ्या मागे सारखं लागत। आता काल परवा मागे आपण इथं मोर्चे केले मोठे तरी बी त्यांना लागायला तयार नाही। त्याच्यासाठी माझ्या भावानं आत्महत्या केलेला आहे। गेल्या 6-7 महिन्यापासून तो महादेव कोळी जातीचा मुलगा माणूस गेल्या 6-7 महिन्यापासून जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी धडपडतोय, पण त्याला हे अजितदादा पवार, हे मुख्यमंत्री महोदय, हे एकनाथ शिंदे महोदय, अरे तुम्ही राज्यकर्ते जमात असलेल्या मराठा समाजाचं कास्ट सर्टिफिकेट मिळावं म्हणून जी आर काढताय, लाज वाटते तुमची आम्हाला। तुम्ही आत्महत्या करू नका, रस्त्यावरची लढाई लढू आपण आणि जिंकू सुद्धा, विश्वास ठेवा। शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तीनही आघाड्यावर या समाजाची गती फार वाईट आहे आणि म्हणून आम्ही आव्हानही करत असताना त्या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। बघा, शेवटी आत्महत्येचं कारण पोलीस शोधतील, आत्महत्येची पार्श्वभूमी काय आहे ते शोधतील, पण आरक्षणाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मी आता जे बोललो, आरक्षणाच्या बाबतीत कुठल्याही समाजाने मनामध्ये अशी शंका ठेवण्याचं कारण नाही। राज्य सरकारची भूमिका आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट आहे।